हेलो मित्रों, हाउ आर यू? कसे आहात? ओके, हॅव अ गुड मॉर्निंग. बरोबर, गुड मॉर्निंग. टुडे वी आर गोइंग टू लर्न English. You know the past tense of can, could, past tense of shall, should, and past tense of will, would. Should be, could be, would be. Would म्हणजे भविष्यात, would have भविष्यात, could have शक्य होतं, बरोबर नाही? could. आणि should have तू सांगितलं पाहिजे होतं, तू केलं पाहिजे होतं, तू गेला पाहिजे. You should have to go there. You should have to speak with him. You should have eat it. खाल्लं पाहिजे होतं, हे केलं. अशा प्रकारचं इंग्लिश आहे ग्रामरमध्ये आणि तुम्हाला अनसीन पॅसेजमध्ये ते दिलेलं आहे बऱ्याच वेळेस. मी जवळजवळ आता 5 क्वेश्चन पेपर I have seen 5 question papers English. 2005, 6, 7, 8, 9. तर त्याच्यामध्ये रिपीट झालेले, रिपिटेशन ऑफ द एक्झाम्पल्स, अनसीन पॅसेज, पण वेगवेगळे शब्द आलेले बरं का. आणि त्याचे प्रश्न दिले, त्या प्रश्नातच त्या अनसीन पॅसेजमध्ये फ्रंटलाच म्हणजे सुरुवातीलाच त्याचे उत्तर आहेत. त्याचे क्रम लावा तर ते एका शब्दावरूनच पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. 5 मार्क आहे मित्र हो त्याला. म्हणजे क्रम लावा फार सोपं आहे. सुरुवातीचं वाक्य पहिलं जेला असतं, लास्टला चौथं असतं, मध्ये तिसरं, असं क्रम लावता येतो आपल्याला. सिरियल. ओके. मग आता कुड हॅव करू शकत होते, नाही का? यू कुड हॅव इन्फॉर्म मी, मला तुम्ही माहिती देऊ शकत होता. इथं दिलंय मी थोडक्यात, तुम्ही मला माहिती देऊ शकत होता. श म्हणजे शकत होता, ते म्हणजे देऊ, शॉर्टकट मध्ये तुम्ही मला. यू कुड हॅव इन्फॉर्म मी, मी म्हणजे मला, तुम्ही मला माहिती देऊ शकत होता. शुड हॅव कंपल्सरी म्हणजे तू गेला पाहिजे, तुझं ते झालंच पाहिजे. यू शुड हॅव आस्क्ड अबाउट इट, त्याच्याविषयी मला तू सांगितलं पाहिजे होतं, त्याच्याविषयी किंवा त्यांच्याविषयी मला सांगितलं पाहिजे होतं. यू शुड हॅव आस्क्ड यू अबाउट इट, आहे ना? यू शुड हॅव आस्क्ड हिम अबाउट इट, त्याच्याविषयी मला सांगितलं पाहिजे होतं. वुड हॅव सरांनी शिकवलेलं असेल काय? द टीचर वुड हॅव टॉट, द टीचर वुड हॅव टॉट, टीच, टॉट, आहे की नाही? द टीचर वुड हॅव टॉट, सरांनी शिकवलेलं असेल. सर हॅव, that means the sir would have taught science, विज्ञान सरांनी शिकवलं असेल. सर would have taught the which subject, math, English, whatever it may be. तुम्हाला कसे वाक्य तयार करता येतील. आता इथे दिलं व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, आहे का नाही? जैसी करनी वैसी भरनी, जो बोएगा वही पाएगा, इसका किया गया आएगा, है का नाही? म्हणजे कर्म तसे फळ मित्र हो. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, कर्म तसे फळ मिळणार. डोंट बॉदर अबाउट इट, यू स्टडी ओनली. डोंट बी ए कॉवर्ड, be brave. Coward, don't be a coward, be brave. घाबरट बनू नका, डरपोक बनू नका, शूर बना. एकच होती ढाल छातीसी, पुत्र पाठीसी, कमरेला तलवार, है की नाही? झाशीची राणी. डरपोक बनू नका, शूर व्हा. डोंट बी कॉवर्ड, बी brave. Try to understand the gravity of situation. Try to मोठं झालंय भांडण, परंतु तुम्ही अंडरस्टँडच करू शकत नाही, सहनशीलता नाही.
मग काय, ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन, ट्राय टू अंडरस्टँड द ग्रॅव्हिटी ऑफ द सिच्युएशन. समजून घ्या, गांभीर्य समजून, म्हणजे समजलं पाहिजे, गांभीर्य समजून पुढे चला. काही शब्द आहे मित्रांनो, नेवर म्हणजे कधीही नाही, नेवर. बघा, नेवर, ऑफन वारंवार, ऑफन म्हणजे काय, वारंवार. रिअरली अजून कधीतरी, रिअरली, युजली काही वेळा नाही, युजली. आणि ऑलवेज नेहमी, ऑलवेज नेहमी. हे मला क्वेश्चन पेपर मध्ये सापडले थोडे वर्ड्स म्हणून मी तुम्हाला दिलेले आहेत, आणि हे सापडलेले रिपिटेशन मी घेत नाही. अजून बराच आहे मित्र, 2 महिने चालणार आहे अजून. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. थोडं थोडं, थेंबे थेंबे, ड्रॉप बाय ड्रॉप मेक्स ओशियन. थेंबे थेंबे तळे साचे, आहे की नाही, समुद्र पण बनतो. म्हणून तुम्हाला 100 पैकी 100 मॅथमध्ये मिळतील, 80 पैकी 80 इंग्लिशमध्ये मिळतील, सायन्समध्ये पण मिळतील. लिंकवर जा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्र. बस, ओके. एवढ्यात आपण थांबूया. बरोबर. नंतर आता आपण मॅथ घेऊ.